अशोक खरात नालायक आहे, हरामखोर आहे. त्याने केलेल्या कृत्याचं कसंच समर्थन होऊ शकत नाही. त्याचा नालायकपणा जगाच्या समोर येऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, या सगळ्यांच्या मताशी मी सहमत आहे. खरात नालायक आहे म्हणून त्याला नालायक म्हणणारे आपली लायकी दाखवून देत आहेत, हे पण जरा नीट बघितलं पाहिजे. म्हणजे जिसने पाप ना किया हो, जो पापी ना हो, अशा माणसानीच ते करावं. अशोक खरातच्या आडून जे काही कांड करणं चाललंय ना, ते कांड मला तुमच्या समोर आणायचं आहे. अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल, अशोक खरातचा व्हिडिओ लीक असं म्हणत शेकडो व्हिडिओ बाहेर येऊ लागलेत. सुरुवातीला पोलीस तपासामध्ये 58 व्हिडिओ असल्याचं सांगितलं. त्यानंतर या व्हिडिओची संख्या शेकड्यात गेली. मग राजकारण्यांनी ती संख्या हजारात घातली आणि या हजारभर व्हिडिओंना लीक करत जगाच्या समोर मांडण्याची प्रक्रिया सुरू झाली. खरं तर पोलीस यंत्रणा, सरकार यांनी सांगितलं की असे व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून त्या महिलांची बदनामी करू नका. अशोक खरात हरामखोर होता आणि त्याने अनेक महिलांचा शोषण केलं, या वाक्याशी सहमत होत त्या महिला पापी आहेत का, नालायक आहेत का, याचा विचार झाला पाहिजे. पतीचं भलं होईल, आपलं आयुष्य नीट होईल म्हणून या खरातनी त्यांना वापरलं, त्यांच्याशी वाईट वागला, त्यांचं शोषण केलं. खरं तर त्या पीडित आहेत, त्या शोषित आहेत. आपलं भलं होईल या मूर्ख आणि भाबड्या आशेने एखाद्याच्या भजनी लागून, नादी लागून स्वतःचं सर्वस्व गमाविणे याच्या इतका दुसरा नादानपणा कुठला नाही. या आधीच्या व्हिडिओत मी असं म्हटलं होतं की हे व्हिडिओ दाखवून कृपया त्या महिलांचे फोटो दाखवू नका, कारवाई होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर सरकारने कारवाई करू असं घोषित केलं. आता विकृती त्याच्या पलीकडे चालली आहे, त्याच्या पलीकडं. म्हणजे अशोक खरातच्या शोषणाचा व्हिडिओ सांगत काय काय दाखवणं चाललंय, अक्षरशः बुद्धिमती कुंठित व्हायला होते. आता मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ नाही दाखवणार आहे, कारण तोच नादानपणा मी नाही करणार. मी तुम्हाला त्या व्हिडिओ मधला फोलपणा दाखवणार आहे, सिद्ध करून देणार आहे. त्याचे स्क्रीनशॉट तुमच्या समोर ठेवतोय. काही जणांनी कोलाज केलेत, काही जणांनी कसं केलंय. आणि मी माझ्या एडिटरला सांगतोय की एकाही महिलेचा फोटो यात दिसता कामा नये, चेहरा दिसता कामा नये. सगळे चेहरे झाकायचे आहेत, कारण महिलांच्या चारित्र्याच्या बदनामी होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. त्यामुळे एकाही महिलेचा चेहरा दाखवू नये. आणि चेहरा न दाखवता तो फोलपणा कसा आहे हे मात्र मी तुम्हाला दाखवू शकतो. एक एक स्क्रीनशॉट नीट बघा. यातल्या काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक बघायला पाहिजेत. या सगळ्यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. खरातच्या त्या केबिनचा बॅकड्रॉप साधारण एक काळा किंवा निळा, कुठल्या तरी एका रंगाचे पट्टे, त्यानंतर पांढरा असा एक बॅकड्रॉप. त्यानंतर खरात जिथे उभा राहतो त्याच्या भिंतीवर असलेलं एक कॅलेंडर. आणि अशा काही गोष्टी तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या मध्ये कॉमन आढळतील. म्हणजे एक तर नक्की आहे की भिंतीवर कॅलेंडर आहे, एक आडव्या पट्ट्यांची डिझाईन तिथे आहे, एवढं नक्की. बाजूला समोरच्या बाजूला टेबल आहे. हा टेबल आणि ती भिंत या दोन्हीच्या मध्ये कराडचे खेळ चालतात. रात्रीच खेळ चालले नाही, दिवसाच खेळ चाले. हे खेळ चालतात हे सगळ्यांनी बघितलं. आता खरातचे व्हिडिओ म्हणून स्वतःचं क्रिएशन वेगवेगळ्या महिलांचे चेहरे दाखवत कसं केलं गेलं आहे आणि ते फेक कसे आहेत, ते AI निर्मित कसे आहेत, ते कृत्रिम कसे आहेत,
हे मी तुम्हाला दाखवतो. या सगळ्यामध्ये कॅलेंडर हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक कॅलेंडर दाखवतोय. त्या कॅलेंडरमध्ये बघा, सगळं 6 तारीख तुम्हाला पहिल्या एका कुठल्या तरी वारी दिसते आहे. मंगळवार बुधवार असावा, जो काय असेल ते. 6 तारखेनंतर 8व्या दिवशी, म्हणजे 8 दिवसानंतरच त्याच वारी 1 तारीख येते. म्हणजे सलग असे असतात ना, 4-5 वार असतात. तर पहिल्या दिवशी सोमवारी किंवा मंगळवारी 8 तारीख असेल, तर पुढच्या मंगळवारी 6 तारीख असेल, तर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 ही 13 तारीख यायला हवी. 6, 7, 8 6वा दिवस धरला तर 8वा दिवस 13 तारखेचा यायला यावा. याच्यामध्ये तुम्हाला कॅलेंडरमध्ये 18 तारीख दिसते. 13ला किती दिवस पुढे गेलं बघा, पुन्हा 5 दिवस पुढे अजून 18 तारीख दिसते. आणि आता अजून जरा 18 तारखेवर झूम करून दाखवायला सांगतो. यात तुम्हाला कळेल की 1-11 मराठीत आहे, तर 8-11 आकडा इंग्रजीत आहे. जगातलं असलं कोणतं कॅलेंडर आहे, एक आकडा मराठीत आणि दुसरा आकडा इंग्रजीत लिहितं? या कॅलेंडरच्या सगळ्या तारखा नीट करून बघा, तुमच्या लक्षात येईल. आता काही व्हिडिओमधलं हे कॅलेंडर मी तुम्हाला दाखवतोय. सारा तारखांचा घोळ, वारांचा घोळ, भाषेचा घोळ, सगळा घोळ 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 घोळ. कोणताही वार कधी येतोय, 30 तारीख जर सोमवारी येणार असेल, 29 तारीख जर सोमवारी येणार असेल, बघा जरा शेवटच्या टप्प्यात पुन्हा किती तारखा खाली येत आहेत ते. म्हणजे AI निर्मित व्हिडिओत कोडिंग नीट करता आलेलं नाही आहे. मागच्या कॅलेंडरच्या तारखा बदलता आलेल्या नाही आहेत. आणि जसे AIनं केलं तसं स्वीकारून ते व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत. आणि तेच व्हिडिओ खराचे अश्लील व्हिडिओ म्हणून आपल्यासमोर येत आहेत. ह्या सगळ्या व्हिडिओचे कॅलेंडर्स तुम्ही चेक करून बघा. हवं तर पुन्हा झूम करून एकदा सगळ्याच कॅलेंडरची वास्तविकता तुम्हाला 1, 2, 3, 4 या सगळ्या व्हिडिओची दाखवून देतो. आता तुमच्या लक्षात येईल की हे कॅलेंडरच या व्हिडिओतला फोलपणा दाखवत आहे. तुम्ही म्हणाल, यानं काय सिद्ध करताय कुलकर्णी? होय, फार महत्वाची गोष्ट आहे. कॅलेंडर नीट करता आलं नाही, पण महिलांचे चेहरे मात्र नीट दाखवले जात आहेत. काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? आता माझा पुढचा प्रश्न आहे, काही व्हिडिओ खरात आणि महिला सुद्धा AIने तयार करण्यात आलेले आहेत. मला ते व्हिडिओ नाही दाखवत मी तुम्हाला, पण त्याचे स्क्रीनशॉट दाखवतो. एका कुठल्या तरी हिंदी भाषिक यूट्यूबरनी तयार केलेला तो व्हिडिओ आहे, ज्यात तुम्हाला दिसेल की खरातच्या व्हिडिओच्या खालचा खरात सुद्धा AIने तयार केलेला आहे. आणि ती महिला सुद्धा वस्त्रांकित महिला सुद्धा AIने तयार केलेली आहे. अशीच एक साडीतली महिला सुद्धा AIने तयार केलेली आहे. तोही जरा नीट बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चेहरे AI प्रतिमा असेल तरीही जागतोय. कारण AI निर्मित स्त्री सुद्धा बदनाम असू नये असं माझं मत आहे, तरी तो चेहरा जागतोय. मी काय करायचंय? या सगळ्या स्त्रिया वास्तवातल्या आहेत असतील तर चेहरे दाखवून काय करायचंय? मी एक सांगून ठेवतो, त्या पीडित आहेत. त्यांचं शोषण झालेलं आहे. त्या फसल्या आहेत. यातील असतील काही त्या खराच्या नादाला लागलेल्या, पण म्हणून ज्यांच्या सोबत घडलं नाही अशा महिलांचे चेहरे वापरून हे व्हिडिओ केले गेलेत का? पीडितांचे व्हिडिओ उघड केल्याने काय फरक पडतो, त्या मूर्ख बायांना शिक्षा मिळायलाच हवी वगैरे वगैरे असले दावे करणाऱ्या फालतू माणसांना मला विचारायचं आहे, समजा त्या महिला पीडित नसतील आणि ज्यांना त्रास व्हावा अशा लोकांनी त्या महिलांचा चेहरा वापरून असे व्हिडिओ तयार केले असतील तर? खराच्या बदनामीचं सोडा, त्या बायांचं जगणं किती अवघड होईल याचा विचार केलाय? भले तुम्ही नाव गाव पत्ता देत नसाल, पण चेहरा लोकांच्या लक्षात येतोय. आणि हे लक्षात आलेले चेहरे आपल्या आजूबाजूला आहेत हे जर कळलं तर काय होईल? त्या महिलांच्या समोर या बदनामीमुळे
जीव देण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरणार नाही. या सगळ्या प्रकारात पीडित महिला तक्रार द्यायला सुद्धा कमी प्रमाणात येत आहेत. 1-2 महिलांच्या तक्रारी दाखल झाल्या असतील. तक्रार द्यायला सुद्धा येत नाहीयेत. याचं कारण सामाजिक बदनामीचं भय आहे. संधी मिळाली आहे, खराच सापडला आहे म्हणून वाटेल ते व्हिडिओ पेस्ट करत, वाटेल ते चेहरे त्यावर पेस्ट करत या व्हिडिओंची संख्या हजारात करणार असाल खरं वाटावं म्हणून, तर काय होईल? या महिला बदनाम होतील आणि मग आपल्याकडच्या कुठल्याही विषयाचं मार्केट निर्माण करून बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या कमी नाही आहे. कधी एखाद्या भाई बनून बोलू लागतात. ज्या अक्कांचे सगळेच नातलग तमाशा थिएटरात केस तालुक्यातल्या अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणात गुंतलेले आहेत, अशा रत्नाकराच्या भगिनी वेगवेगळे रत्न लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत. काही जणींना त्या चाकणकरांवरती द्वेष आहे, राग आहे म्हणून आपण रुपाली असूनही त्यांच्यासारखं होता आलं नाही म्हणून त्या वेगळं काहीतरी करतायत. यांचं राजकारण चालत राहील, पण या AI निर्मित व्हिडिओतून अनेक बायांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हे लक्षात कसं येत नाही. या फेक व्हिडिओच्या बाबत सरकारने आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. कारण कोर्टामध्ये हे फेक व्हिडिओ फेक आहेत हे सिद्ध करू शकलो तर खरातचे सगळेच व्हिडिओ AI निर्मित आहेत आणि ते फेक आहेत असा दावा करायला सुद्धा संधी मिळू शकेल. खरातसाठी हे लीगली शस्त्र होऊ शकेल की हे शस्त्र निर्माण करण्याचीच प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडे असलेले व्हिडिओज लीक झालेत की दुसरे कुठले व्हिडिओ लीक झालेत याचाही विचार करण्याची गरज आहे. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे, अशा फेक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. सरकारने या सगळ्या व्हिडिओच्या जनकांना आत टाकलं पाहिजे एवढं मात्र नक्की. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज